प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। खरं तर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। आम्ही हे वाक्य कोणत्याही भौतिक सुखासाठी जोडून बसतो की अरे विहिरीला पाणी लागलं नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। अरे दुकानात माल कमी झालाय, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। अरे 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 किती मोठा अज्ञान आहे। खरं तर विहिरीला पाणी लागलं नाही म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही, किंवा तुमच्या दुकानामध्ये माल कमी आहे म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही। आम्हाला या गोष्टीचा अर्थच समजलेला नाही आहे। ठेविले अनंते, अनंत म्हणजे कोण? विश्वाचा मालक। आता याचं विश्लेषण करत असताना तुम्हाला एक उदाहरण देईन की तुम्ही एखाद्या मालकाकडे नोकरीसाठी जाता, मग मालक म्हणतो तुझं काम आहे, मालक म्हणजे तो अनंत, मालक म्हणतो की तुझं काम आहे सकाळी 9 वाजता यायचं, दुकान खोलायचं, झाडून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि बसायचं, तोपर्यंत मी येईन। आता हे जे नियम आखून दिलेत हे तर त्याला केले पाहिजेत। ठेविले अनंते, त्या मालकानं जसं ठेवलंय, ज्या नियमाने ठेवलंय तसं वागणं म्हणजे ठेविले अनंते। तैसेची राहावे आणि चित्तामध्ये समाधान असणं, समाधानानं तिथं बसणं, हे तुझं काम आहे। आता या उदाहरणानुसार जर पाहिलं तर ठेविले अनंते म्हणजे जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित। आईच्या उदरात असताना देवाला वचन देतो की देवा मला या अंधार कोठडीतून मलमूत्रातून मला मुक्त कर, मी तुझी जरूर भक्ती करीन। मग तुमच्यामध्ये तो व्यवहार होतो, तो सौदा होतो त्या मालकामध्ये आणि तुमच्यामध्ये। आणि तुम्हाला देव जे पाठवतो ना ते यासाठी पाठवतो की तुम्ही ते वचन दिलेलं असतं की तुला ओळखून जाणून तुझी भक्ती करेन, आणि तो देव पाठवतो आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तसं राहत नाही। जसं देवानं आणून तुम्हाला धर्तीवरती ठेवलं, नक्षकांत असा मनुष्य देह दिला, पण तसं तुम्ही राहत नाही, मालकाच्या नेमात राहत नाही, त्या ईश्वराला ओळखत नाही। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी।